पहाड़ पार्ट ऑफ वाशी. यस, पहाड़ पार्ट. बघून तुम्हाला काय लक्षात येते का कुठल्या मूवी मधला आहे? भुकेला पर्याय नसते. हे ह्याला कधी कळणार आहे ह्याला? शेवटची ट्रॅम. लकीली आम्ही खाली आलोय, नाहीतर आम्ही मुक्काम बकऱ्यांसोबत वरच होता. नमस्कार मंडळी, मी मयूर हुडके पाटील आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग्स बाय HPच्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललोय मॉन्सेरात या ठिकाणी. आणि या ठिकाणी जात असताना जिंदगी ना मिलेगी दोबारा या मूवी मधला जो एक फेमस असा सीन आहे, तो ज्या ठिकाणी शूट झाला होता ते ठिकाण देखील आपण भेट देणार आहोत, कारण ते ऑन द वे आहे. तर ते ठिकाण कोणतं आहे ते देखील तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल. सो पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि पूर्ण या आजच्या आपल्या टूरचा आनंद घ्या. सो चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तो गाईज आपण कुठं चाललोय आता? म्हणजे जागेचं नाव पण माहित नाही लोकांना, काय करायचं. पहाड़ पार्ट ऑफ वाशी. यस, पहाड़ पार्ट. नाही, फक्त स्पॉट दाखवणार आहे रे, असं आहे. सो गाईज, आपण आता एका अशा स्पॉटला आलोय. तर ही फ्रेम अशी आणि गाडी बघून तुम्हाला काय लक्षात येते का कुठल्या मूवी मधला आहे? तर ऑफकोर्स ZNMD मधला जो सीन आहे जिथं ऋतिक रोशन म्हणजे अर्जुन तो ऑफिसचा कॉल घेतो, तर हीच फ्रेम आहे ती. तर या ठिकाणी आता आपण आलोय. ही जी जागा आहे ती मी तुम्हाला दाखवतो. मॅपची लोकेशन आहे ना ती डिस्क्रिप्शन मध्ये टाकतो. तर इथं आम्ही आता फोटो काढले. हे बघा, असा साधारणतः सीन होता. तर खूप सिनिक आहे हा स्पॉट पण. तर याची लोकेशन मी तुम्हाला टाकतो. इथं आम्ही आता फोटो काढले बऱ्यापैकी. तर मंडळी आलेलो आहोत आपण मॉन्स्टेरात त्या ठिकाणी. इथं हे पार्किंगची स्पेस आहे. म्हणजे आपण एंट्री केली, एंट्री गेटला €7 तिकीट आहे कारसाठी आणि सायकल बाईक यांच्यासाठी €3.5 आहे. तर खूपच सिनिक आहे हे बघा. आणि असे हे जे पार्किंग स्पॉट आहेत असे पुढे देखील पार्किंग स्पॉट आहेत आय थिंक जागोजागी. आणि तिथं तुम्ही पार्क करून हवं तर चालत जाऊ शकता किंवा पूर्ण पुढेपर्यंत तुम्ही कार देखील घेऊन जाऊ शकता. तर मंडळी हा आहे इथला शेवटचा स्पॉट जिथपर्यंत तुम्ही गाडी घेऊन येऊ शकताय, गाडी किंवा बस. आणि ही बसचं पार्किंग आहे. इथून मग तुम्हाला आता आय थिंक इकडं वरती जायला वगैरे वाट असावी तिकडं आपण चालत जाऊन फिरून येऊया सगळं काय काय. आणि इथं केबल कार वगैरे पण दिसते मला. सो चला. जेवण झालेलं आहे आपलं. 19.95 जवळपास €20 काय नाही, फक्त एखादा बफेट चणा घेतलाय आणि फ्राईज घेतलाय.
क्या बोला तूने? तुम्हाला दुसरं खाऊ शकताय तुम्ही, तुमच्यावर आहे. भुकेला पर्याय नसतोय. हे ह्याला कधी कळणार आहे ह्याला? नाही भूक लागली तर खा, नाही तर मग नका खाऊ, तुमच्यावर आहे. पण ठीक आहे, अदरवाईज घरात आता तुम्ही ब्रेकफास्ट करून या मस्त बस करून या. 10 दिवसांचं खाऊन आला घरातून तरी चालतंय, काय प्रश्न नाही. तर हे जे आहे हे ट्रेन स्टेशन आहे, म्हणजे बार्सिलोनापर्यंत ट्रेन जाते इथून. तर चुकीच्या बिल्डिंगमध्ये गेलो आपण, वरच्या बिल्डिंगमध्ये जायचं आहे, तिथे जाऊ आपण. आपण आलेलो आहोत वरती त्या केबल ट्रॅम म्हणू शकता. चांगला आहे बऱ्यापैकी, व्ह्यू स्पॉट वगैरे आहेत सगळीकडं असे, आणि असा वॉकवे आहे. तर आता आपण फिरून वगैरे घेऊ, आणि शेवटची वर येणारी जी आहेत ती 4 वाजताची आहे. तर म्हणजे तिथून वरती सगळं रॉक क्लाइम्बिंग वगैरे ते करतात. मे बी ते राहायला वगैरे येत असेल, कारण बऱ्याच ठिकाणी आपल्याला जेवण बनवायचं वगैरे पण दिसतं तिथं. सो आपण असा एक पॅच केला, आणि आता इथून आपण आलेल्या मार्गाने परत जाऊया. ओके गाईज, तर हाच स्पॉट होता जो सगळ्यात हाईट वरती आहे या ठिकाणी, मॉन्स्टेर आर्टमधला. तर इथं तुम्हाला याला ते केबल ट्रॅमने आणि त्यानंतर चालत एक थोडं 15-20 मिनटं तुम्हाला वरपर्यंत जायला लागेल. तर आता आपण परत खाली जाऊया, आणि मग आपण एक्झिट घेऊया इथून. शेवटची ट्रॅम. ओके गाईज, कसं वाटतंय थोडक्यात आपण वाचल्यानंतर? इट वॉज अमेझिंग. वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स सो फार. एक्सपिरियन्स. आम्ही काय तुम्हाला विश्वास नाही बसणार, आम्हाला माहितच नव्हतं की ट्रेन शेवटची ट्रेन 5 वाजताची. नाही रे, मला माहिती होतं, पण हे दोघं मोठे त्यामुळं ऐकत नव्हतं माझं. बात तो सही है. प्रथमेश मुळे वाचलोय, नाही तर एकदम शेवटच्या मिनिटाला त्या बाईने आम्हाला एंट्री दिली, आणि आम्ही लकीली शेवटची ट्रेन पकडू शकलो. सो लकीली आम्ही खाली आलोय, नाही तर आम्ही आम्हाला चालत आजचा मुक्काम तिकडेच आजचा होता. मुक्काम आणि बकऱ्यांसोबत कार्यक्रम वरच पण होता. नाही. तर आपण खाली आलो, आणि इथं म्युझियम वगैरे पण आहे थोडं. बॅसिला म्युझियम, म्हणजे थ्रोन ऑफ क्वीन असं वगैरे देखील तिथं काय काहीतरी आहे. तिकीट काढून तुम्ही एंट्री करू शकता. लेट झाला त्यामुळे आम्ही काय आता आतमध्ये जात नाही, आपण आलो त्या मार्गानेच खाली जाऊयात, आणि मग आपण एक्झिट घेऊयात.
ओके गाईज, तर आपला आता इथं परत आपण पार्किंग झालं हळूहळू पार्किंगमध्ये आलोय आणि आजचा आपला प्रवास इथं संपलेला आहे. तर कसा होता गाईज तुमचा अनुभव? खूप छान वाटलं इथं. वेदर खूप छान होतं. परत वरून जो व्ह्यू होता तो खूप सुंदर होता. मला आवडला आजचा प्रवास. मस्ट विजिट आहे, म्हणजे उन्हाळ्यात आला तरी अजून चांगलं दिसेल सीनरी वगैरे. आतापर्यंत स्पेन मधल्या ज्या आपण प्लेसेस एक्सप्लोर केलं त्यामधला सगळ्यात बेस्ट होता एक्सपिरियन्स. चांगला आहे. तुम्ही उन्हाळ्यात पण येऊ शकता, आता हिवाळ्याच्या स्टार्टिंगला पण येऊ शकता आणि जर एकदम डिसेंबरला वगैरे आला तर बर्फ वगैरे पण बघायला मिळेल तुम्हाला इथं, कारण आम्ही फोटो बघितल्यावर. सो चांगला एक्सपिरियन्स होता. नक्की तुम्ही एक्सप्लोर करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.